270वी गाथा पाहत आहोत आणि या धम्मपदाच्या 270व्या गाथेचा विषय आहे की प्राणीघातक आर्य समजला जात नाही। पहा, जो प्राण्यांचा घात करतो म्हणजे प्राण्यांची हत्या करतो तो आर्य समजला जात नाही। आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्य म्हणजे ग्रेट, तो आर्य समजला जात नाही जो प्राण्यांची हत्या करतो। भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये अहिंसेचं काय स्थान आहे हे या धम्मपदाच्या गाथेमधून आपल्याला शिकायला मिळते की अहिंसेला किती महत्त्व भगवान बुद्धांनी दिलेलं आहे। सर्व प्राणीमात्रांवर दया करायचं भगवान बुद्ध सांगतात आणि म्हणूनच अहिंसा म्हणजे हिंसा बुद्धाने नाकारलेली आहे। तर प्राणीघातक आर्य समजला जात नाही। बऱ्याच वेळा आपण बरेचसे शब्द असे आहेत की जे इतर संप्रदाय वापरतात म्हणून ते शब्द आपण आपले विरोधी शब्द म्हणून समजतो। तसाच एक शब्द आहे आर्य। आपण आर्य हा शब्द जे बाहेरून आलेत त्यांच्यासाठी वापरतो असं त्या शब्दाला आपण गृहीत धरतो। पण पालीमध्ये आपण जर पाहिलं तर अर्यो अष्टांगिको मग्गो म्हणजे आर्य अष्टांग मार्ग, त्यानंतर आर्य सत्य म्हणजे आर्य सत्य। तर पालीमध्ये हे असे आर्य हा शब्द येतो, तर तेव्हा हा शब्द खऱ्या अर्थाने पालीतला शब्द आहे। आर्य म्हणजे ग्रेट, श्रेष्ठ। तर आजच्या आपल्या या गाथेचा विषय आहे की प्राणीघातक आर्य समजला जात नाही। जो प्राण्यांची हत्या करतो तो श्रेष्ठ समजला जात नाही अशी शिकवण देणारी आजची ही धम्मपदाची गाथा आहे। आणि यामध्ये आर्य नावाच्या एका मच्छीमाराची गोष्ट आलेली आहे। पाहू आपण धम्मपदाची गाथा नंबर 270। न ते न अर्यो होती येन पानानि हिंसति अहिंसा सब्बपानानं अर्योति पवुच्यते। न ते न अर्यो होती म्हणजे तो आर्य असू शकत नाही। येन पानानि हिंसति जो प्राण्यांची हिंसा करतो। अहिंसा सब्बपानानं अर्योति पौच्यति जो कोणत्याही प्राण्यांची हिंसा करीत नाही। अर्योति पौच्यति तोच खऱ्या अर्थाने आर्य समजला जातो। जो प्राण्यांची हत्या करत नाही तो आर्य समजला जातो। तर पाहूया छोटीशी कथा। जेतवनात तथागत विहरत असताना त्यांनी एका मच्छीमाराला उद्देशून ही गाथा उच्चारली। श्रावस्तीच्या उत्तर गेटपाशी एक मच्छीमार राहत असे। म्हणजे या श्रावस्ती नगरीच्या उत्तरेच्या दिशेला जे गेट होतं तिथे एक मच्छीमार राहत असे। एकदा तथागतांनी आपल्या बोधिदृष्टीने पाहिले की तो मच्छीमार श्रोतापत्ती फलप्राप्तीसाठी परिपक्व झाला आहे। पहा, आपण बऱ्याच वेळा एखादं वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीकडे केवळ वाईट नजरेनेच पाहतो, पण तोही बदलू शकतो अशा नजरेने आपण कधी पाहतच नाही। एखादा आता हा मच्छीमार आहे, आपल्याला वाटते की हा जिवंत मच्छ्या पकडतो, पण भगवान बुद्धांनी त्या मच्छीमाराला आपल्या बोधिदृष्टीने पाहिलं आणि त्यांनी हे जाणलं की हा मच्छीमारसुद्धा
आता श्रोतापत्ती फल प्राप्त करून घेऊ शकतो हे जाणून तथागत भगवान बुद्ध त्याच्याकडे जातात पहा. आपण मात्र एकदा का आपली दृष्टी बनवली की ते तशीच बनवतो. एकदा का मनामध्ये गाठ बांधली, एकदा का जो ग्रह आपण आपल्या मनामध्ये तयार करून घेतला की तो तसाच करून घेतो. तो मग बाहेरच्या व्यक्तींविषयी सुद्धा आणि घरातल्या व्यक्तींविषयी सुद्धा की नाही हा व्यक्ती असा आहे तर असाच आहे. अरे नाही, बदलू शकतो, काहीही बदलू शकते. यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. जो व्यक्ती जसा होता तेव्हा तो तसा मानसिक आहार ग्रहण करत होता. आता जर त्याच्या मानसिक आहारामध्ये जर बदल झालेला असेल तर त्या व्यक्तीमध्ये बदल झालेला असू शकतो, पण त्याला तसा चैतसिक आहार जर मिळालेला असेल तर. आणि म्हणून आपण यापूर्वी जी गाथा पाहिली होती की ग्रहासारखं काय नाही, म्हणजे एखादा आपण मनामध्ये जो ग्रह तयार करून घेतो तर त्याच्यासारखी दुसरी कोणती गाठ नाही असं म्हणतात बुद्ध. तर ही गाठ आपण सोडून टाकली पाहिजे. पूर्वग्रह ज्याला आपण म्हणतो तर ते सोडून टाकलं पाहिजे. बुद्ध बघा मच्छीमाराला किती सकारात्मक नजरेने पाहतात की तो मच्छीमार आहे, पण बुद्ध अंतर्दृष्टीने जाणतात की हा श्रोतापत्ती फलप्राप्त करण्यासाठी सक्षम असा व्यक्ती आहे. बुद्ध तर त्या अंगुलीमालाला सुद्धा म्हणतात की तुझ्यात अजूनही साधुत्व लपलेलं आहे. तर पहा, भगवान बुद्ध जाणतात की तो मच्छीमार श्रोतापत्ती फलप्राप्तीसाठी परिपक्व झाला आहे. जेव्हा शेजारील गावातून भिक्षाटन करून भगवान श्रावस्तीच्या उत्तर गेटपाशी आले तेव्हा तेथे आपल्या भिक्खू संघासह थोडा वेळ थांबले. त्यावेळी आर्य नावाचा मच्छीमार काट्याने मासे पकडीत होता. काटा असतो त्याच्याकडे मच्छ्या पकडण्यासाठी. तर तिथे तो मच्छीमार आहे आणि त्याचं नाव आहे आर्य. नाव काहीही असू शकते माणसाचं. आपण हा विषय घेतलेला आहे की नाव काहीही असू शकते, त्या नावाचा त्याचा संबंध असतोच असं नाही. आपण पाहिलं की नाव एखाद्याचं धम्मपाल असू शकते, पण तो धम्माचं पालन करणारा असेलच असं नाही. एखाद्याचं नाव विद्याधर असू शकते, पण बिचारा शाळेच्या पहिल्या वर्गाची पायरीसुद्धा चढलेला नसेल आणि त्याचं नावसुद्धा विद्याधर असू शकते. म्हणजे नावाचा आणि असं काही असण्याचा काही एक संबंध नसतो. नाव अमर असू शकते आणि तोही व्यक्ती म्हातारा होऊन मरतच असतो. म्हणजे नावाचा आणि खरोखर असण्याचा काही संबंध नाही. तसाच हा मच्छीमार आणि याचं नाव आहे आर्य. आर्य म्हणजे श्रेष्ठ. आणि हा आर्य मच्छीमार काट्याने मासे पकडत होता. भगवंतांना त्याने पाहिलं आणि भगवंतांना पाहताबरोबर त्या मच्छीमाराने आपला काटा फेकून दिला आणि बुद्धाकडे येऊन वंदन करून बाजूला उभा राहिला. पहा, मच्छीमार आहे तो, पण त्याने बुद्धाला जसं पाहिलं तसं त्याने तो काटा फेकून दिला आणि बुद्धाकडे आला आणि बुद्धाला त्याने वंदन केलं आणि वंदन करून बाजूला उभा राहिला. त्या मच्छीमारासमोर तथागतांनी उपस्थित असलेल्या भिक्षूंचे नाव विचारण्यास सुरुवात केली. पहा, त्या मच्छीमारांसमोर, म्हणजे त्याला नाही विचारलं पहिले, इतर भिक्षूंना नाव विचारले की तुमचं नाव काय, तुमचं नाव काय, असं परिचय करून घेतला. आणि मग
आणि सर्वांच्या शेवटी तथागतांनी काय केलं, त्या मच्छीमाराचंही नाव त्यांनी विचारलं. मच्छीमारानं आपलं नाव सांगितलं आर्य. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणाले, उपासका, तुझ्यासारख्या प्राणी हत्या करणाऱ्यांना म्हणजे प्राणी हिंसकांना आर्य कसे म्हणता येईल? जो सजीवांचे प्राण हरण करतो तो आर्य होऊ शकत नाही. आर्य तोच जो प्राणी हिंसा करीत नाही. आणि तू तर मासे मारण्याचे काम करतो. सर्व प्राण्यांच्या अहिंसेनेच मनुष्य आर्य समजला जातो. मनुष्य आर्य केव्हा होतो? जेव्हा तो अहिंसा करतो, म्हणजे हिंसा नाही करत, तेव्हा तो आर्य समजला जातो. आणि तू कसं काय आर्य आहेस? आर्य तोच आहे जो आपल्या व्यवहाराने, सम्यक दृष्टीने, सम्यक आचरणाने आपले आर्यपण, श्रेष्ठपण सिद्ध करतो. असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली. न तेन अर्यो होती एन पानानि हिंसती अहिंसा सब्ब पानानं अर्योती पौच्यते. म्हणजे प्राण्यांची हिंसा करण्याने कोणी मनुष्य आर्य होत नाही. जो कोणत्याही प्राण्यांची हिंसा करीत नाही तोच खरा आर्य होय. देशनेच्या अंती शेवटी काय झालं की तथागतांनी ज्याप्रमाणे पाहिलं होतं की हा श्रोतापत्ती फलास प्राप्त होऊ शकतो, तर या देशनेच्या शेवटी तो मच्छीमार श्रोतापती फलात प्रतिष्ठापित झाला आणि अन्य श्रोताजनांना ही देशना अत्यंत सार्थक अशी ठरली. पहा, भगवंतांनी अहिंसा या शब्दाचा वारंवार उच्चार केलेला आहे, कारण त्यांच्या धम्माची आधारशिलाच अहिंसेवर आहे. म्हणून 5 शिलामधून सुद्धा पहिले स्थान त्यांनी अहिंसेला दिलेलं आहे. जे 5 शील आहेत त्या 5 शिलामधील पहिलं शील आहे पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादियामी. म्हणजे मी जीव हिंसेपासून विरत राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो, म्हणजे मी जीव हिंसा करणार नाही. म्हणून 5 शिलामधून त्यांनी अहिंसेला महत्त्व दिलं, पहिलं प्राधान्य दिलं. अहिंसा हे बुद्धाचे शाश्वत असे तत्व आहे. असे सम्राट अशोकाला समजलं की भगवान बुद्धाचा धम्माचं पहिलं तत्व हे अहिंसा आहे. आणि म्हणून त्या अशोकानेही आपल्या राज्यात त्या अहिंसा तत्वाचा प्रचार प्रसार करून त्याचा अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या राज्यातच नव्हे तर देश विदेशातही या अहिंसा तत्वाचा प्रचार केला. कलिंगाच्या लढाईत असंख्य सैनिकांच्या बलिदानाने त्याचे मन हेलावले व म्हणूनच बुद्धाच्या अहिंसा तत्वाची त्याला खरी जाणीव झाली. तो सम्राट अशोक कलिंगची लढाई तो लढत असताना त्यामध्ये तो जिंकला, परंतु खूप सारे सैनिक मारले गेलेत आणि काही सैनिक लुळे पांगळे झालेत. काही मुलं वडिलांना पोरके झालेत, म्हणजे ते सैनिक मारले गेलेत. त्यामुळे ते दुःख पाहून त्या सम्राट अशोकाचं मन हेलावून गेलं आणि त्याचं मन असं हेलावून गेल्यामुळेच त्याने बुद्धाच्या अहिंसा तत्वाची त्याला खरी जाणीव झाली व अहिंसा तत्वाचे मनुष्याच्या जीवनात सांगड घालून देण्यासाठी त्याने अविरत परिश्रम केले. अहिंसेबरोबरच भगवंताचे मैत्री आणि करुणा हे तत्व वाढण्यासाठीही त्याने अत्यंत प्रयत्न केले. पहा, केवळ अहिंसाच पुरेशी नाही तर त्याने मैत्री आणि करुणा. आपण एखाद्या जीवाची अहिंसा म्हणजे हिंसा करणार नाही केव्हा? जर त्या प्राण्यांविषयी आपल्या मनामध्ये मैत्री असेल, करुणा असेल, प्रेमपूर्ण दयाशीलता त्याची असेल तर आपण त्याची हिंसा करणार नाही. म्हणून अशोकाला धम्म अशोक म्हणतात. त्याचं नाव होतं अशोक, पण लोक त्याला धम्म अशोक म्हणायला लागले, कारण
तो खऱ्या अर्थाने आता अहिंसेमध्ये, करुणेमध्ये आणि मैत्रीमध्ये प्रतिष्ठापित झाला आणि म्हणून लोक त्याला धम्म अशोक म्हणायला लागले, जो स्वतःला यापूर्वी चंड अशोक म्हणून घेत होता. चंड म्हणजे रागावणारा, तात्काळ युद्ध करणारा असा तो चंड स्वभाव चंड अशोक म्हणून घेत असे. त्याने धम्माच्या प्रचारासाठी आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवून विदेशामध्ये धम्माचा पाया रोवला. पहा, त्याने विदेशात धम्माचा पाया रोवला. जे आपल्याकडे चांगलं आहे ते आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? जेव्हा आपल्याकडचं ते चांगलं पण संपून जाते तेव्हा दुसऱ्याकडे जे आपण दिलेलं असते ते आपल्याला त्याच्याकडून मिळू शकते. आणि म्हणून जे चांगलं आहे ते आपण स्वतःसाठी कधीही राखून ठेवू नये, ते वाटत राहिलो पाहिजे. पहा, त्याने काय केलं? विदेशामध्ये धम्माचा पाया रोवला. ज्या देशात 2250 वर्षापासून धम्माचे पालन केले जाते, नुसत्या श्रीलंकेतच नव्हे तर संपूर्ण आशियात धम्म प्रचारासाठी अशोकाने भिक्षूंना पाठवले. कारण जर भारताच्या बाहेर पाठवायचं आहे तर त्यांची व्यवस्था त्या राजा आश्रयाशिवाय करणं अशक्य होतं. राजाने भिक्षूंना भारताच्या बाहेर संपूर्ण आशिया खंडामध्ये पाठवलं आणि म्हणूनच हा धम्म संपूर्ण आशियामध्ये पसरला. संपूर्ण आशियामध्ये बुद्धाला यामुळेच आशियाचा सूर्य असे सुद्धा म्हणतात. आशिया खंडाचा सूर्य असं भगवान बुद्धाला म्हटले जाते. पुस्तकच आहे, एका पुस्तकाचं नावच आहे लाईट ऑफ एशिया. विशेष म्हणजे भिक्षुनी संघमित्राने बोधिवृक्षाची फांदी बुद्धगयेतून नेऊन श्रीलंकेत अनुराधापूर येथे रोवली. पहा, ही जी संघमित्रा होती तिने काय केलं? त्या बुद्धगयेची ज्या झाडाखाली सिद्धार्थ बोधिसत्वाला ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या बोधिवृक्षाची एक फांदी तिने श्रीलंकेमध्ये नेली आणि श्रीलंकेमध्ये एक अनुराधापूर नावाचं शहर आहे. त्या अनुराधापूरच्या शहरामध्ये तिने ती फांदी रोवली आणि तिथे त्या फांदीचा एक विशाल बोधिवृक्ष तयार झाला. जो बोधिवृक्ष तिथे आजही उभा आहे. आणि मग काय झालं? मी जसं तुम्हाला सांगितलं आता की आपल्याकडचं चांगलं जे आहे ते आपण इतरांना, शेजाऱ्यांना, ज्यांना शक्य आहे त्यांना ते दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याकडचं संपून जाते तेव्हा मग आपण जे दिलेलं आहे ते आपल्याला परत कामी पडते. ही भारतातील बोधिवृक्षाची फांदी या संघमित्राने बुद्धगयेतून श्रीलंकेमध्ये अनुराधापूरला तिने लावली. तिचा विशाल बोधिवृक्ष झाला. पण त्यानंतर काय झालं की जेव्हा बुद्धगयेतील बोधिवृक्ष नष्ट करण्यात आला होता, विरोधकांनी त्या बोधिवृक्षाला नष्ट केलं, त्याला उकरून काढलं, जाळून टाकलं त्याला नष्ट करण्यासाठी. काय झालं? जेव्हा भारतातला बोधिवृक्ष नष्ट करण्यात आला तेव्हा अनुराधापूर येथील फांदी जी संघमित्राने नेली होती त्या अनुराधापूरवरून परत मग ती फांदी भारतात आणल्या गेली आणि येथील बोधिवृक्षाचे पुन्हा रोपण करण्यात आले. तोच बोधिवृक्ष आज बुद्धगयेत उभा आहे. सम्राट अशोकाने शिलालेख लिहून किंवा विद्वान भिक्षूंना ठिकठिकाणी पाठवून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.
प्रचार करताना सम्राट अशोकाने काही तत्वांवर भर दिला आणि ते तत्व म्हणजे पहिलंच तत्व त्याचं होतं की कुठल्याही प्राण्यांची हिंसा करू नये. पहा, भगवान बुद्धाच्या धम्मात अहिंसेचं किती महत्त्व आहे. या सम्राट अशोकाने पहिलंच तत्व दिलं. धम्माचा प्रचार प्रसार करताना कोणत्याच प्राण्याची हिंसा करू नये. राजाचा आदेश, कठोर आणि उद्धट वाचेपासून अलिप्त राहावे. हिंसा तलवारीने आणि चाकूनेच होते असं नाही, आपल्या कठोर शब्दाने सुद्धा होते. एखाद्याचं मन दुखून जाते, चराचरा मन कापल्या जाते. आणि भगवान बुद्धाच्या धम्माचं तत्व आहे की अहिंसा. आणि म्हणून आपल्याला असं वाटते की आम्ही कुठं नाही, आम्ही काही कापत नाही, आम्ही कोणाची हिंसा करतो. पण बऱ्याच वेळा आपण एखादा शब्द असा बोलून जातो एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला की त्याचं मन दुखावलं जाते. आणि म्हणून म्हाताऱ्या व्यक्तीलाच नव्हे तर कुणालासुद्धा. तर कठोर आणि उद्धट वाचेपासून अलिप्त राहावे यावर सुद्धा त्याने भर दिला. आणि आणखी त्याने कशावर भर दिला? तिसरा त्याने भर दिला, आईवडील, शिक्षक आणि वडीलधाऱ्या मंडळींना मान द्यावा. चौथी गोष्ट त्याने सांगितली, विद्वान व नोकरदारांना आदर द्यावा. जे विद्वान आहेत, नोकर आहेत, त्यांना आदर द्यावा. पाचवं सांगितलं त्याने, सदाचाराचे, करुणेचे, उदारतेचे, दानाचे, सत्याचे, शुद्धतेचे, कृतज्ञतेचे जीवन प्रत्येक मनुष्याने जगावे. कशा कशाचे? सदाचाराचं जीवन जगावं, करुणेचं जीवन जगावं, उदारता, त्याच्या अंतःकरणामध्ये उदारता असली पाहिजे, दानाचं जीवन जगावं, सत्याचं जीवन जगावं, शुद्धतेचं जीवन जगावं आणि कृतज्ञतेचं जीवन जगावं. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा, असं त्याने असं प्रत्येक व्यक्तीने जीवन जगावं असाही त्याच्या धम्मप्रचारामध्ये एक प्रमुख मुद्दा होता. आणखी सहावा त्याचा मुद्दा होता की वेळोवेळी धम्मयात्रेला जात राहावे. हे सुद्धा त्याने प्रचार प्रसार करताना लोकांना सांगितलं की माणसानं वेळोवेळी धम्मयात्रेला जात राहावे, धम्मयात्रा करावी, नाही का. त्याने विहिरी, तलाव जागोजागी निर्माण करून फळझाडे, औषधी वनस्पती जागोजागी लावली. अशा तऱ्हेने सम्राट अशोकाने आपल्या जनतेवर पुत्राप्रमाणे प्रेम व सन्मान प्राप्त करून दिला. तर अशा पद्धतीने आपण भगवान बुद्धाच्या धम्मातील अहिंसेचं तत्व हे आपण शिकलो. भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अहिंसेला फार महत्त्व आहे. अहिंसा परमो धम्मो.